नमस्कार मित्रांनो, वाय एम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण का घरकुल लाभार्थ्यांना आता ₹50,000 वाढीव अनुदान भेटण्यासाठी सुरुवात झाली आहे. तुम्ही अगोदर लाईव्ह प्रूफ पहा. या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. पहिल्यांदा तुम्ही जी-आर पहा. जी-आर पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास येईल, कारण का शासन निर्णय जी-आर सुद्धा आलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या लाभार्थ्यांना हे ₹50,000 भेटत आहेत. ते पण तुम्हाला लिस्ट दाखवतो. लाईव्ह प्रूफ पहा. तुम्हाला भेटणार आहेत की नाही हे कसं बघायचं ते पण दाखवणार आहे. पहिल्यांदा हा शासन निर्णय पहा. तर या ठिकाणी पहा, शासन निर्णय जो आहे तो 4 एप्रिल 2025 चा आहे. 4 एप्रिल 2025 आणि इथं काय दिलेलं आहे की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये राज्य हिशातून आता 50,000 इतकी अतिरिक्त वाढ अनुदान देण्यात येणार आहे. तर कोणत्या लाभार्थ्यांना हे ₹50,000 अतिरिक्त वाढ अनुदान भेटणार आहे आणि हे वाढीव का भेटत आहे? लाभार्थ्यांना अगोदर जे अनुदान भेटत होतं त्यामध्ये आता महागाईमुळं कुठलीही घर बांधण्यासाठी आता खडे असेल, लोखंड असेल, सिमेंट असेल, अशा संपूर्ण जे वस्तू आहेत त्या महागल्या आहेत. त्यामुळे आता हे महागाईच्या काळामध्ये शासनाने हे एक नवीन अतिरिक्त वाढीव अनुदान या ठिकाणी लाभार्थ्यांना देण्यासाठी सुरुवात केलेलं आहे. परंतु हे वाढीव अनुदान तुम्हाला भेटणार आहे की नाही आणि भेटणार आहे तर कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहे? संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब केले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आता या ठिकाणी पहा, पहिल्यांदा आपण शासन निर्णयामध्ये संपूर्ण माहिती घेऊयात आणि कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहेत हे संपूर्ण बघूयात. तर इथं पहा, प्रस्तावनामध्ये काय आहे तर सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे तसाच प्रयत्न आहे. त्यानुसार राज्यातील ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येतात. आता राज्यातील केंद्र पुरस्कृत व प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजनेचा राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गातील राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येत असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना व आदमी आवास योजना, तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, तर इतर मागास वर्गासाठी मोदी आवास योजना या ठिकाणी ही योजना राबविण्यात येत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. त्यानंतर पहा, इत्यादी समावेश आहे. वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागांतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येते. तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 2026-27 तर 2021-22च्या कालावधीमध्ये राज्यातील राबविण्यात आला आहे. आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 या कालावधीसाठी सुरू केला आहे. त्याच राज्यातील अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनाला 19.66 लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळं या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहे. तर वरील बाब विचारात घेता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा 2 मध्ये लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ व अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. तर या ठिकाणी पहा, आता शासन निर्णय काय घेतलेला आहे हे तुम्हाला सांगतो आणि कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे भेटणार आहेत हे पण तुम्ही नक्की पहा, कारण की इथं सांगणार आहे की कोणत्या लाभार्थ्यांना पैसे भेटणार आहेत. पैसे कसे भेटणार आहेत, कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहेत हे शासन निर्णयामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाणार आहे. तर इथं पहा, शासन निर्णय काय आहे तर उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे. शासनाने कसा निर्णय घेतलेला आहे ते या ठिकाणी पहा. तर पहिल्यांदा पहा, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर इथं या ठिकाणी पहा, तुम्हाला समजून येईल की कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे भेटणार आहेत. तर तुम्हाला सांगू इच्छितो, इथं पहा की सन 2024-25 दिलेला आहे. सन 2024-25 या ठिकाणी दिलेला आहे. तर ह्या सन 2024-25 मध्ये जे लाभार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत
सन 2024-25मध्ये उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून हे 50,000 एवढी अतिरिक्त वाढ भेटणार आहे असं सांगितलेलं आहे. तर ज्यांचे घरकुलं 2024-25मध्ये मंजूर झालेले आहेत तिथून पुढं लाभार्थ्यांना हे 50,000 रुपये एवढी अतिरिक्त अनुदान वाढ भेटणार आहे. तुम्हाला जर त्याच्या अगोदर जर तुमचं घरकुल मंजूर झालं असेल आणि तुम्ही 2024-25मध्ये जर बांधलं असेल तर तुम्ही यामध्ये पात्र नसणार आहेत. तुम्हाला घरकुल तुमचं 2024-25मध्ये मंजूर झालेलं असायला पाहिजे. तर नक्कीच समजलं असेल तुम्हाला की कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे भेटणार आहेत. तिथून पुढं नंतर आणखीन पुढं माहिती दिलेली आहे की 50,000 रकमेतून हे 35,000 रुपये जे आहेत ते अनुदान असणार आहेत आणि घर बांधकामासाठी. तर हे 15,000 उरलेले इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 KW मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्याकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान देय राहणार आहे. आता जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणा करणार नाहीत त्यांना सदरील 15,000 रुपये हे भेटणार नाहीत. या ठिकाणी पहा, जे काही सौर ऊर्जा यंत्रणा करणार नाहीत त्यांना सदरील 15,000 रुपये अनुदान देय असणार नाही आहेत. त्यामुळं तुम्हाला हे जे आहे ते सौर ऊर्जा जर घेतलं तुम्ही तर तुम्हाला हे 15,000 रुपये भेटणार आहेत. तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला समजेल असेल की कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे भेटणार आहेत. तर या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ज्या लाभार्थ्यांचं 2024-25मध्ये घरकुल मंजूर झालेलं आहे अशा लाभार्थ्यांना हे पैसे भेटणार आहेत. तुम्ही या ठिकाणी लाईव्ह प्रूफ पाहू शकता. 2024-25मध्ये ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना हे 50,000 रुपये इतकी अनुदान भेटणार आहे. त्यामधील 50,000 रुपये तुम्हाला 50,000पैकी 35,000 रुपये एवढे अनुदान असणार आहे आणि 15,000 रुपये जे आहे ते प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून तुम्ही छतावर तुमच्या 1 KW मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणा करण्याकरिता असणार आहे. आणि जर तुम्ही सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी केली नाही तर तुम्हाला हे 15,000 रुपये भेटणार नाही आहेत. हे या ठिकाणी क्लिअर दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल की 50,000 रुपये वाढीव अनुदान कोणत्या लाभार्थ्यांना वाढीव अनुदान भेटणार आहे आणि ते कशा प्रकारे भेटणार आहेत ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला हे नक्कीच समजली असेल. जर तुम्हाला काही समजलंच नसेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, त्याचं पण तुम्हाला उत्तर भेटणार आहे. परंतु त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला जर घरकुल भेटलं नसेल, तुम्हाला नवीन घरकुलचा लाभ किंवा घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल ते कसा करायचा हे पण सांगणार आहे. परंतु हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला मी घरकुलासंदर्भात सांगणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येईल तो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.